आरक्षण उभी करण्याकरता म्हणून विशेष कोकणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी वरच्यावर भेटतच असतो। आता एक भेटण्याचं कारण म्हणजे लवकरच गणपती उत्सव आहे आणि कोकणामध्ये बरेचसे चाकरमानी जात असतात। त्यांना कोणकोणत्या अडीअडचणी आहेत का, त्यांची एसटी गाडीची बुकिंग व्यवस्थित झालेत का, रेल्वेची बुकिंग झालेली आहेत का, ते कसे येणार आहेत वगैरे वगैरे बाबतीत माझी ती चर्चेची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीने ती सभाच होती। त्या सभेमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी निश्चितपणे केला। तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती। कोणाची माफी, कशाबद्दल माफी, असं मी काय पाप केलं, असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही, मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य, तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय, म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढं केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना, मग मी तुम्हाला सोडेन? मग माफी कसली मागायची? नाही, पण तुम्ही तिथे माफी मागितली नाही असं तुम्ही म्हणताय, माफी मागण्याचा प्रश्न येत नाही। पण काल जे तुमचं भाषण होतं, साधारणपणे 1 सव्वा तासाचं ते भाषण होतं, त्यामध्ये थेट रोग जो होता तो ब्राह्मण समाजावर होता। अनाजी पंत तुम्ही ब्राह्मणांना म्हणाल, म्हणजे एक प्रकारे द्वेष पसरवला जात असल्याचं काही नेते म्हणतात। असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे, कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागरमधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही। ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं? तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं। समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे, हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत। मी कसा पसरवेन? त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला? त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं। माझी सभा होती ती पक्षीय होती, समाज म्हणून नव्हती। मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे, माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे, मराठा समाजाला काय मान सन्मान नाही आहे, अन्य समाजाला काय मान सन्मान नाही आहे। म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर, हे आता दिवस संपलेले आहेत आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो। नाही, पण तुम्ही तुम्ही म्हटलं की मला भाजपला अनेक वेळा किंवा तिथल्या स्थानिक नेत्यांनी अनेक वेळा संपवायचा किंवा माझं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता भाजप ब्राह्मणांना पुढे करून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय, राजकीय वादामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघानं पत्र द्यायचं कारण काय, माझा निषेध करायचं कारण काय? ती राजकीय सभा होती, राजकारणाला राजकारणानं उत्तर द्यायचं। विनय नातू ब्राह्मण समाजातले आहेत। माझ्या आईबद्दल तो निलेश राणे माझ्या वडिलांबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल ज्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलला की ती भाषा कोणालाही शोभणारी नाही, ही तुम्हाला भारतीय जनता पार्टी सभ्य पार्टीना, सुसंस्कृत पार्टीना, सुसंस्कारित पार्टीना तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता, तुम्ही लोकांना सभ्यतेच्या गोष्टी सांगता आणि पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून माझ्या आईवरून, माझ्या मृत आईवरून, माझी हयात नसलेली आईवरून भाषा तुम्ही वापरता आणि विनय नातू स्वतः आणि ब्राह्मण समाजाचे काही लोक जेव्हा टाळ्या मारतात त्यावेळेला हा काय ब्राह्मणांना अधिकार कोणी दिला आहे काय दुसऱ्याच्या आई बहिणीचा उद्धार करायचा आणि त्यांनी सहन करायचा? हा ब्राह्मण म्हणून तुम्ही आणलात वाद। मी तेव्हा कधीही ब्राह्मण समाजाचा निषेध केलेला नाही, मी त्यावेळेला ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही। तुम्ही स्वतःला सुसंस्कारित समजता त्यावेळेला का तुम्ही मला पत्र लिहिलत नाही? पण भास्कर जाधव त्या व्यासपीठावर ज्या पद्धतीनं शब्द वापरले गेले आणि आमच्या ब्राह्मण समाजातले नेते विनय नातू आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवला, आम्हाला ब्राह्मण समाजाला हे आवडलेलं नाही, आम्ही त्याचा निषेध करतो। हे पत्र का नाही तुम्ही दिलं?
कोणाला शिकवता तुम्ही या तत्वज्ञानाच्या गोष्टी आणि संस्काराच्या? आता ब्राह्मण समाज पुन्हा आक्रमक झालाय. ते म्हणतात की पुन्हा भास्कर जाधव जिल्हा परिषदेमध्ये किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे कसे निवडणूक जिंकून येतात हे आम्ही पाहू. आणि तुमच्या मतदारसंघात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? मी सगळ्या ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही, मी सगळा ब्राह्मण समाज माझ्या विरोधात नाही. पहिली गोष्ट, ते ब्राह्मण सहाय्यक संघाने जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असलेले ब्राह्मण समाजाच्या लोकांचा पण उल्लेख केलेला आहे. या ग्वागरमध्ये ब्राह्मण समाजाची सत्ता ही कायम राहिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.